आता वया दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। लातूरमधील रेणापूरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीकडून मतदार यादींची होळी। मतदार यादीतील चुकांमुळे लोकांमध्ये संभ्रम। एका मतदाराचं नाव अनेक प्रभागात आल्याचा प्रकार उघडकीस। जालन्याच्या भोकरदनमध्ये मतदार यादीत सावळा गोंधळ। एकाच कुटुंबातील व्यक्तीची नावं वेगवेगळ्या प्रभागात। प्राप्त सूचना आणि हरकतींवर प्रशासन शहानिशा करणार, मुख्याधिकाऱ्यांचं विधान। राज ठाकरेंच्या 19 ऑक्टोबरला पदाधिकाऱ्यांचा मेळावा। निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। मराठा समाजाच्या 10% आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर पुढील सुनावणी 21 नोव्हेंबरला न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती संदीप मारणे आणि न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या पूर्ण पीठासमोर सुनावणी होणार। देवेंद्र फडणवीस सर्वात कन्फ्यूज मुख्यमंत्री। आम्ही मांडलेले मुद्दे सत्ताधाऱ्यांच्या काळजात घुसले। संजय राऊतांची टीका, इतके कन्फ्यूज विरोधक पाहिले नाहीत। फडणवीसांच्या टीकेवर राऊतांचं प्रत्युत्तर। 2 सप्टेंबरचा जीआरचा ओबीसींना काहीही फटका नाही। जीआर नंतर 35 दिवसात मराठवाड्यात फक्त 27 अर्ज मान्य। बबनराव तायवाडेंनी सरकारी पुरावा दाखवला। नगरसह राज्यात समाजात वाद लावण्याचं काम सरकारकडून सुरू। नागरिकांचं लक्ष वळवण्यात गावागावात हिंदू आणि मुस्लिम वाद सुरू। पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंकेंची सरकारवर टीका। गोकुळ कार्यालयात डिबेंचर मुद्द्यावरून दूध संस्था प्रतिनिधी आक्रमक। आंदोलकांकडून जनावरांसह कार्यालयामध्ये शिरण्याचा प्रयत्न। पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट। गोकुळ दूध संघाला एवढा फायदा झालाय, संस्थेच्या ठेवी वाढल्यात, असं असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात डिबेंचर कपात कशासाठी? शोमिका महाडिक यांचा सवाल।